साईराम भावांनो, तर आपण आलो होतो आज आपल्या नवीन दुकानावरती सकाळी पहाटे 5 वाजता. आज खूप आनंदाचा दिवस होता कारण आपण आपल्या नवीन दुकानावरती येणार होतो आणि मनात खूप आनंद होता कारण आपण आपल्या प्रगतीच्या दिशेने एक नवीन पाऊल टाकलं होतं छोटंसं. नमस्कार भावांनो, तर आपण नवीन ठिकाणी दुकानाचं स्थलांतर केलं होतं. तर मंदिराचं थोडंसं जवळ आलो आहे आपण आता. इकडं जे आहे ते महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि इकडं बाबांचं 2 नंबर गेट आहे समोर. तिकडं 3 नंबर गेट आहे मध्ये. आणि आपलं दुकान भावांनो बघू शकता तुम्ही आपलं दुकान. हे आपलं काउंटर आहे. हे दोन्ही पण आपले काउंटर आहे बघू शकता तुम्ही. आणि हा इकडं साईज कॉर्नर आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आपण काही काल डीमार्टमधून काही गोष्टी परचेस केल्या होत्या चांगल्या आपल्या दुकानासाठी. आपण जेवढं चांगली क्वालिटी देतील, जेवढं चांगलं सामान ठेवतील तेवढंच चांगलं सामान ठेवतो आहे. तेवढं चांगलं सामान ठेवण्याचा प्रयत्न पण करतो आहे भावांनो. कस्टमरला एकदम प्रीमियम क्वालिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे. क्वालिटीमध्ये कुठलीही प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही होणार. हे बघू शकता तुम्ही. स्वच्छता पण आपल्याकडे खूप आहे. हा छोटासा एक थर्मोकॉलचा दूध बघू शकतात. बर्फ आहे त्याच्यात. आपला QR. पैसे नका मारू, फक्त बघून घ्या. हा कॉफी. कस्टमर आले मित्रांनो, बघू शकतो. तर मित्रांनो तुम्हाला मी वस्तू दाखवणार होतो, तर तुम्हाला मी वस्तू दाखवतो काय काय आणलं आहे मी काल मी पुस्तक पण घेतलं आहे नाही का. 0 to 1 घेतले का डीमार्टमधून. ते पुस्तक आपण टाईमपास वाचायला आणलं आहे, रिकामा वेळेत वाचायला. त्याच्यानंतर आपण भांडी वगैरे नाही का, तो ग्लास वगैरे तर हात पुसायला आपला हात वल्ले झाल्यानंतर पुसण्यासाठी हे पण आणलेलं आहे कपडा. त्यानंतर आपण मोठा ग्लास आणला आहे मिल्क वगैरे द्यायला कस्टमरला नाही का. 100 रुपयाचं आहे. त्यानंतर हा डब्बा आणला आहे स्टोअर करण्यासाठी. इंग्लिश वगैरे मसाला वगैरे काय असेल ना आपल्या चहाचा, तर तुम्ही याच्यात आपण स्टोअर करू शकतो. त्यासाठी आणलं आहे काल. त्यानंतर आता आहे आपल्याकडे प्लॅस्टिकची डबे होते थोडी. अशी प्लॅस्टिकची डबे होते दाखवले. प्लॅस्टिकची डबे होते चहाचे आपले साखरला आणि चहा पावडरला. तर आपण त्यासाठी पण आता हे डबे आणलेले नाही का, स्टीलचे डबे. याच्यावरती नाव लिहिलेलं आहे शुगर, टी पावडर आणि शुगर. हे 2 डबे आणलेले आहेत आपण 230 रुपयाचे. तर क्वालिटी चांगली होती, मला आवडलं आणि दुकानासाठी काही पण घ्यायला मला आवडतं, त्यासाठी मी आणले काल. त्याच्यानंतर स्पून आणले आपण. स्पून छोटे छोटे मसाले जे राहतात ना त्यांना घेण्यासाठी स्पून आणले 6 स्पून. त्यानंतर आपल्याला कपडे पण फार लागत होते ना, त्याच्यानंतर काउंटर साफ करायला काही पुसायला नाही का. तर आपण ते क्लीन करण्यासाठी आपण आणलेले रुमाल आणलेले छोटे छोटे नाही का, कपडे नॅपकिन वगैरे. त्यानंतर हा चम्मच आणला आहे आपण साखर पावडर वगैरे टाकायला बनवायला सोपं जाईल ना आपल्याला. तर हे आणलेलं आपण कसं आणि हे डीमार्टचे बिल आहे भावांनो 800 रुपये, जास्त काही नाही. तर चला थँक्यू. तुम्हाला आपण अजून नवीन नवीन गोष्टी आपल्या दुकानावरती दाखवणारच आहे. तुम्ही आपला ब्लॉग नक्की बघत राहा, व्हिडिओ बघत राहा. आणि अजून काय काय चेंजेस करायचे हे पण तुम्ही मला सांगत राहा. म्हणजे तुम्ही सांगितल्यानंतर मला कळेल ना अजून आपल्याला गोष्टी अपडेट करायचे, असं करायचे तसं करायचं. तुम्ही मला सांगत चला. कमेंट बॉक्समध्ये सांगा, सजेस्ट करा काय चेंजेस करायचे. थँक्यू.